मला पुण्याला येऊन 15 दिवस झाले आणि आता गावाकडे जायचे वेध लागलेत लातूरला. परंतु सगळ्यांचं पोरींचं म्हणणं असं आलं की जाता जाता पुण्याचं मटण खाऊन जावं, परत तुम्ही खूप दिवस येत नाही. त्याच्यामुळे आज आणलेलं आहे हे बघा मटण, आणि हे शिजत आहे. आता ह्याची भाजी मीच करणार आहे. भाजी झाल्यावर मी दाखवते. हा मटण आता शिजलेला आहे. आता मी त्याला फोडणी देईल. पण काही बी म्हणा, लातूरच्या मटणाची बलाची आहे ना. इकडं पुण्याला आलं की बकऱ्याचं मटण खायला तरसावं लागते, कारण इकडं कुठं तरी एखादं दुकान आहे आणि सगळं पुण्याचं लोक इकडं ती गोलाईच खातात. मला तर नवीन नवीन गोलाई म्हणलं की मला तर आमच्या लातूरमधली गोलाईच आठवत होती. तर गोलाई पण आम्ही जे एका माणसाला विचारले गोलाई गोलाई म्हणजे काय असते, त्याने सांगितलं की इकडं बोलाई म्हणजे मेंढीच्या मटणाला बोलाई म्हणतात. तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलं. पण आमच्या मालकाने एक हुडकून एक दुकान काढलं बकऱ्याच्या मटणाचं, कारण आमचा नवरा लयच करावं की कुठं बी गेले की जी पाहिजे ते हुडकून काढणारच, आणि त्यांच्यामुळे मग आम्हाला बकऱ्याचं मटण खायला मिळालं. काही बकऱ्याच्या मटणाला मी फोडणी दिली. सगळ्या इकडं भाकरी करून झाल्यात, नाही मग आता भाकरी करून ठेवल्या ना. भाकरी झाल्या दादा मटणाची भाजी झाली की जेवण करायचं राहिले. उद्या जायचंय म्हणून आज मटणाच्या भाजीचा मुलीला घेतलं बा. मटण तर आपण नेहमीच खातो, आपण कुठं सोयऱ्या जायच्या घरी गेले किंवा आपल्या नसल्या त्याच्या घरी गेले की आवडीनं मटणच करतात. आता आपल्यात काय करणार, मटण सोडून दुसरं काय करणार? आपण काय अंबानी आहो का? आपल्याला विचार दुसरा कोणता येणार, मी उद्योगधंदा करावा की उद्योगधंदा करावा, असा कमी प्रमाणात विचार येतो. पण तिथे गेले की आधी मटणच वाटते, मटणच खावं. त्याच्या टाकायला मी खोबरं, मटण करताना खोबरं असं लाल 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 भाजायचं तेलामध्ये, आणि टमाटर टाकले की टमाट्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर टमाटा इवरते. खोबरं आता भाजून झालंय. आता काळा मसाला टाकायचा, आणि ही काळा मसाला मी माझ्या घरी केलेला आहे, घरी बनवलेला आहे. त्याच्यामुळे ह्या काळ्या तिखटाची चवच अप्रतिम लागते. आता टाकलं हे टाकलं मटण. त्याच्यानंतर ह्याच्यात टाकायचं थोडं हे ज्वारीचं पीठ, कारण किती जरी तुम्ही तिळाचं पीठ, बाजरीचं पीठ, कशाचं पीठ टाकलं तर मटणाला ह्याच्या पिठापेक्षा जास्त चव दुसऱ्या पिठानं येत नाही.
त्याच्यामुळे मी 12 महिने ह्याचं ज्वारीचं पीठ भाजून टाकते मटणाच्या भाजीला. त्याच्यात ठेवलेला इकडं गरम पाणी. तुम्ही बघणारे माझे प्रेक्षक मटणाची बी भाजी खाऊन बघा हॉटेलमधली, आणि माझी बी मटणाची भाजी खाऊन बघा, किती डिफरन्स जाणवेल तुम्हाला. आता जेवढी माणसं आहेत तेवढा रस्ता आपल्याला वाढवता येतो. थंड पाणी जर मटणाला टाकलं तर भाजी चव लागते, आणि असं गरम करून पाणी टाकलं तर भाजीला चव अशी वेगळीच येते, टेस्टी लागते भाजी. हे बघा भाजी करून रेडी झालेली आहे, तयार झाली आता माझी भाजी. हे बघा किती सुंदर झाली, किती छान तर गेली, आणि ही बघताच खावी अशी इच्छा होते. तुम्ही पण माझ्यासारखी भाजी ज्वारीचं पीठ भाजून त्याच्यामध्ये टाकून तुम्ही करून बघा घरच्या मसाल्यामध्ये. खूपच सुंदर होती ती, हॉटेलच्या भाजीला सुद्धा मागे सारेल. करून तर बघा एकदा. वाव, मटन मेजवानी काय मम्मी आज स्पेशल मस्त मटन. मटण आता जायचं म्हणून आम्हाला मटणाची भाजी केली ना, मला उद्या जाणार आहोत मी गावाकडं, त्याच्यामुळे झणझणीत मटणाची भाजी केली. पूर्ण यूट्यूब फॅमिलीला जेवायला या असं माझं आमंत्रण आहे, आणि खरंच ही झणझणीत झालेली भाजी एकदा खाऊन बघा. आता आम्ही तर जेवण करायलो, तुम्ही पण या जेवायला. येस, नक्की.